काय झालंय? काही नाही. आई तू अर्धवट काहीतरी सांगतेस. अगं काय घडलं तिथे? काही नाही पिहू. मी म्हटलं ना तुला, त्यांचा फोन आला होता, आवडली त्यांना भाजी. आता तुला वेगळं काय ऐकायचंय? आई मला प्लीज सांग, काय झालंय? बेबी, अविनाशच्या कामाचा रिपोर्ट आहे. मी चेक केलाय, तू पण एकदा चेक कर. पाटकर, पियूच्या फाईलला रिपोर्ट लावून आणलीत का? नाही सर, नाही. सॉरी. प्रोग्रेस आहे, पण स्पीड वाढवा जरा. येस सर. हां, मला टाउन साईडला जायचं, काही मीटिंग्स आहेत. तू कशी जाणार आहेस? अविनाश ड्रॉप करेल मला. त्यांना दूर नाही पडणार? पडेल, पण दुसरा काही ऑप्शन पण नाही आहे ना. उशीर नाही होणार आहे तुम्हाला? होणार ना सर, उशीर होणार, पण शनायाची सेफ्टी पण महत्वाची आहे ना. तुमच्यासाठी करीन सर मी, अर्थात शनायासाठी पण. हो, सेफ्टी महत्वाची आहे ना. ठीक आहे, नीट जा आणि घरी गेली की कळव मला. हो बेबी. ओके, बाय. बाय. अवी, आज JK कडे मी अजून काही मागितलं असतं ना तरी मला त्याने दिलं असतं. एनिवे चल, मी ते बोर होते खूप, जाऊया आपण. बोर होतंय म्हणजे? अगं पहिला दिवस आहे तुझा कामाचा. काम संपलं, दिवस संपला. आता काय करायचं इथे थांबून? चल बाहेर जाऊन एन्जॉय करूया आपण. चल 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 चल. सांग ती पिऊची फाईल. पिहू तू जा ना, तू मला आवरू दे जरा. आई, गोष्टी मनात ठेवल्या की त्रास होतो, आणि हे मला माझ्या आईनेच सांगितलंय. त्यामुळे आता मला खरं खरं सांगायचं, काय घडलं तिथे? बाबांनी JK सरांना सांगितलं नव्हतं का तू जाणार आहेस म्हणून? त्यांना तरी कुठे माहित होतं? म्हणजे अगं मला त्यांना सांगताच आलं नाही पिहू. ते इतक्या घाईघाईत निघाले ना, मग मी डिरेक्टली गेले ना ऑफिसला. JK सरांच्या कॅबिनमधून निघताना ते मला म्हणाले की पाटकरांना भेटणार नाही. मी म्हटलं हे इकडे आहेत. ते म्हणाले हो, आजपासून ते इथूनच काम करणार आहेत. काय? हो अगं, ते पण तिकडे होते आणि शनायाने पण ऑफिस जॉईन केलंय. आजपासून बाबांच्या कामाचं फॉलोअप तीच घेणार आहे. म्हणजे ते तिघही ऑफिसला होते? हो. तू अशी अचानक ऑफिसला गेलेली बाबांना आवडलं नसेल, हो ना? नाहीच आवडलं. की चिडले ते पिहू, आणि ती शनाया पण. तिचा काय संबंध? तिचा काय संबंध म्हणजे तिच्या नवऱ्याचं ऑफिस येते, आणि एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मी डबा घेऊन जाते. किती डाऊन मार्केट वाटतं. हे ती शनाया म्हणाली असेल ना? कोण समजते कोण ही स्वतःला? आणि एक मिनिट, ते तुला असं काहीतरी बोलत असताना बाबा फक्त बघत उभे होते? ते तुझ्या बाजूने काहीच बोलले नाही? काय बोलणार ते पिहू? त्यांनाही असंच वाटलं की मी डबा घेऊन जायला नको होतं. मी तिकडे जायलाच नको होतं. माझाच मूर्खपणा. कशाला गेली मी डबा घेऊन तिकडे? करेक्ट आहे, मलाही असंच वाटतं. मूर्खपणाच केलंयस तू, स्वतःला न ओळखून. नाही तर काय आई, ती काल परवा आलेली शनाया आणि आपले चिडचिडे बाबा यांचं बोलणं मनावर घेतेस तू.